नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता श्रावण महिना सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा सत्यनारायणाची पूजा आवर्जून केली जाते आणि त्यात महत्त्वाचा प्रसाद असतो तो म्हणजे शिऱ्याचा हा प्रसाद आवर्जून केला जातो. तो व्यवस्थित असा 1.25 किलो प्रमाणातच केला जातो. आता 1.25 किलो प्रमाणात तुम्हाला योग्य प्रमाण आणि योग्य सविस्तर सगळी मी माहिती व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी 1.25 किलो प्रमाणाचं सगळं साहित्य व्यवस्थित घेतलेलं आहे. आता ही माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे. त्या ऑर्डरचंच मी ही सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद बनवत आहे. तर त्यांनी मी जसं प्रमाण सांगितलं होतं त्या प्रमाणात हे दिलेलं आहे. 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 4 केळी, 25 ते 30 बदाम, 25 ते 30 काजू असतील आणि 25 मनुके असतील. 300 ग्रॅम इथे आपल्याला तूप लागणार आहे आणि महत्त्वाची म्हणजे वेलदोडे पूड लागणार आहे. सर्वप्रथम आधी आपल्याला रवा हा चाळून घ्यायचा आहे. इथे मी मोठ्या साईजचा हा रवा घेतलेला आहे. हा चाळून घ्यायचा आहे. आता शिऱ्याचा प्रसादासाठी करताना रवा हा मोठ्या साईजचा घ्यायचा. याने काय होतं, शिरा मऊ लुसलुशीत होतो आणि त्यात पाणी योग्य प्रमाणात व्यवस्थित असं बसलं जातं. छोटा घेतला की काय होतं, पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे हा शिरा एकदम असा पातळ होतो आणि हा प्रसादाचा शिरा असल्यामुळे व्यवस्थित असा सुटसुटीत होतो. त्यामुळे प्रसादासाठी शिरा करताना हा मोठ्या साईजमध्ये घ्यायचा. तर आता आपल्याला इथे काजू आणि जे बदाम आहेत त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा काप करून घेऊ शकता, पण किसनी माझी इथे चिप्स पाडण्याची किसनी आहे, त्याने मी इथे अशा प्रकारे हे काप करून घेणार आहे. याने पातळ आणि एकसारखे अशा साईजमध्ये हे पडले जातात. त्यामुळे तुम्हाला आणखीन चारोळे वगैरे वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे तुटीफुटी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही हे कट वगैरे करून घेऊ शकता, पण मी अशा प्रकारे इथे कट करून घेतलेले आहेत. तर इथे काजू बदाम माझे असे व्यवस्थित असे कट करून झालेले आहेत. तर आता कढई आपल्याला घळघळीत घ्यायची आहे. घळघळीत घेतल्यामुळे रवा हा व्यवस्थित असा भाजला जातो. तर कढई चांगली तापलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे. तूप हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता इथे माझ्या मैत्रिणीसुद्धा मदतीला येणार आहेत, पण त्या अजून आलेल्या नाहीत. तोपर्यंत मी इथे रवा वगैरे भाजून घेणार आहे. तर रवा हा मोठ्या साईजचा घेतलेला आहे. याने काय होतं माहिती आहे का, रवा खूप असा छान असा फुलला जातो आणि व्यवस्थित असा मऊ लुसलुशीत होतो. पाण्याचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण जो आपण घेणार आहे, त्यामुळे हा जो शिरा आहे तो व्यवस्थित असा मऊ लुसलुशीत बनतो. त्यामुळे प्रसादाला नेहमी शिरा करताना हा मोठ्या साईजचाच रवा घ्या. तर इथे थोडा थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे, पाहू शकताय. यामध्ये थोडा आणखीन तूप टाकलेला आहे. इथे आत्तापर्यंत टोटल हे 250 ग्रॅम हे तूप लागलेलं आहे आणि रवा आपला छान असा भाजलेला आहे. तो आता एका साईडला ठेवलेला आहे आणि साईडला मी इथे एका पातेल्यामध्ये दूधसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. दोन्ही मिक्स दूध आणि पाण्याचा शिरा बनवणार आहे. कारण की काय होतं, माझा अनुभव आहे की जास्त दूध घातल्यामुळे माझा शिरा असा पूर्ण हा चिकट झाला होता. त्यामुळे मी दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण हे समान ठेवलेलं आहे. तर जे आपले काजू बदाम होते ते छान असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर केळी अशी कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. पूर्ण अशी सुटसुटीत झाली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. आता केळी आपली ही भाजून झालेली आहे. तुपामध्ये भाजल्यामुळे आपली केळी आणखीन चविष्ट होते या शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर. तर आता ज्या आपण भाजून रवा साईडला ठेवला होता त्यामध्ये जे आपले काजू बदाम होते, केळ होतं, ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आता गॅसवरती चालू असा गॅस असतानाच त्यामध्ये परतून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी जे आपण दूध आणि पाणी तापवून घेतलं होतं ते एकत्र करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मला टोटल इथे 300 ग्रॅम हे तूप लागलेलं आहे. गुठळ्या वगैरे अजिबात होऊन द्यायचं नाही. पाणी दूध टाकल्यानंतर एकत्र असं हलवून घ्यायचं आहे. यामध्ये टाकलेले आता वेलदोडे पूड आणि आता लगेचच मी यामध्ये साखर टाकून हे व्यवस्थित असं हलवून घेणार आहे. इथे साखर तुम्ही लहान साईजची सुद्धा वापरू शकता. इथे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा. 1.25 किलो रवा असला की 1.25 किलो साखर घ्यायची आहे. ते योग्य प्रमाण आहे. कारण की रवा हा शिजल्यानंतर जास्त फुलतो, त्यामुळे आपल्याला इथे साखर ही बरोबरच ठेवायची आहे. तर एखाद्या
झारी आणि उलताण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. साखर एकत्र करून घ्यायची आहे आपल्याला. साखर व्यवस्थित अशी शिऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला हा थोडासा 10 ते 15 मिनटं झाकण लावून हा शिरा पूर्ण असा वाफवून घ्यायचा आहे. याने काय होतं, साखर आणि शिरा असा एकत्र होतो, गोडसर अशी चव येते. 1.25 किलोचं प्रमाण मी व्यवस्थित असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन नक्की पहा. आणि हा प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपला हा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तयार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.